एक्झाम्पल फर्स्ट सिम्प्लिफाय, त्यामधलं फर्स्ट 5005 मायनस 5000 डिवायडेड बाय 10 म्हणजेच काय तर 5000 वजा 5000 भागिले, हे भागिलेचं चिन्ह आहे डिव्हिजनचं 10. तर आता बॉडमास रूलप्रमाणे आधी आपल्याला काय सॉल्व्ह करायचं आहे ह्या एक्सप्रेशनमध्ये. हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे, हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, हे सिम्प्लिफाय करायचं आहे, म्हणजे सॉल्व्ह करून आन्सर काढायचं आहे. तर आता इथे आधी सबट्रॅक्शन करायचं का आपल्याला? नाही. तर आधी काय करणार आपण? डिव्हिजन करायची. ही जी डिव्हिजन आहे हे डिव्हिजन आहे, म्हणजेच हे सॉल्व्ह करायचं आधी. एवढं सॉल्व्ह करून घ्यायचं आधी. मग 5000 भागिले 10 म्हणजेच किती येणार आहे? 500. किती येणार आहे? 500. मग 5000 5 वजा 500, 5000 5 वजा 500 म्हणजेच किती येणार आहे? 4505 4505 4505. तर इथे आपण हा रूल वापरलेला आहे. आधी आपण डिव्हिजन केलेली आहे. इथे बॉडमास रूलचं काय? आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ह्याच्यामध्ये ब्रॅकेट आहे का? कुठे नाही आहे. ऑफ आहे का लिहिलेलं? कुठे नाही आहे. डी म्हणजे डी स्टँड्स फॉर डिव्हिजन. मग डिव्हिजन आहे. मग कुठे डिव्हिजन आहे? ही डिव्हिजन आहे म्हणजे भागाकार, म्हणून आपण आधी भागाकार सॉल्व्ह करायचा. मग मल्टिप्लिकेशन आहे का याच्यामध्ये? नाही आहे, मग त्याची गरज नाही. ॲडिशन आहे का? नाही. नंतर सबट्रॅक्शन. म्हणजे आधी डिव्हिजन करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? डिव्हिजन. फर्स्ट स्टेप काय आहे? फर्स्ट स्टेप आहे डिव्हिजन. आणि सेकंड स्टेप काय? तर सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करायचं. आधी सबट्रॅक्शन करायचं नाही. आधी 5000 5 वजा 500 करायचं नाही. 5000 वजा 5000 भागिले 10. तर इथे आधी हे सॉल्व्ह नाही करायचं. 5000 5 वजा 5000 हे नाही सॉल्व्ह करायचं. हे सॉल्व्ह केलं तर वेगळंच आन्सर येऊ शकतं. 5000 5 वजा 5000 म्हणजे 5 भागिले 10 असा आन्सर येतो. तर इथं आपल्याला रूल वापरायचा आहे. त्यासाठी हा बॉडमास रूल इथे उपयोगाला येतो आपल्याला. हे लक्षात ठेवायचं. BODMAS बॉडमास रूल. ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन. तर ह्या ऑर्डरप्रमाणे, ह्या सिक्वेन्सप्रमाणेच एक्सप्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. तर सेकंड एक्झाम्पल आहे सिम्प्लिफाय. याच्यामध्ये 18800 भागिले 470 भागिले 20, 18800 डिवायडेड बाय 470 डिवायडेड बाय 20. परत इथं कोणता रूल वापरणार? बॉडमास रूल. आणि या सिक्वेन्सप्रमाणेच आपल्याला जायचं असतं. इथं गेल्यावर इथं पहिल्यांदा काय आहे? पहिल्यांदा डिव्हिजन आहे, इथे पण डिव्हिजन आहे. आणि बॉडमास रूलमध्ये दोन्ही डिव्हिजन असल्यामुळे आता काय करायचं आहे? आधी ही डिव्हिजन करून घ्यायची. हा भागाकार आधी करायचा आहे. इक्वल टू डिवायडेड बाय 470 डिवायडेड बाय 20. मग आता ह्याचा आन्सर आपल्याला काढायचं आहे. 18800 भागिले 470. हे 0 कटले समजा. म्हणजे 47 भागिले 1880 ह्याला भाग द्यायचा आहे. 47चा पाडा लिहू आपण. 7 दुनी 14, 47 दुनी 94, 7 4 11, चला 1 10 14 आणि 8 आणि 1 म्हणजे 4चा भाग गेला. 188 वजा 188 0 वरून घेतले 0 म्हणजे भाग कितीचा गेला? उत्तर काय आहे? 40. भागाकार आहे 40. मग 40 भागिले 20, 40 डिवायडेड बाय 20. मग आता हा भागाकार करायचा. 40ला 20ने भाग द्यायचा. 20 दोन्ही 40. मग ॲन्सर काय आहे? ॲन्सर आहे 2 इक्वल टू 2. तर आपण हे सिम्प्लिफाय केलं एक्सप्रेशन बाय युझिंग बॉडमास रूल. बॉडमास रूल आपण इथे वापरला. यूज बॉडमास रूल. कोणतंही मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सॉल्व्ह करताना